पुढची बातमी आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या आज 6 तास बंद असणार आहेत। त्यामुळे विमानतळावरील वाहतूक या दरम्यान बंद असेल। याचा जवळपास 122 उड्डाणांना फटका बसण्याची शक्यता आहे। पावसाळ्यापूर्वीच्या डागडुजीसाठी विमानतळाची धावपट्टी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत डागडुजीसाठी धावपट्टी बंद असणार आहे। त्यामुळे जवळपास 122 विमानांच्या उड्डाणावरती परिणाम होईल। पावसाळ्याआधी धावपट्ट्यांची डागडुजी केली जाते आणि काही उड्डाणं त्यासाठी रद्द देखील करावी लागलेली आहेत। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी 6 तासांसाठी बंद असणार आहे आणि दोन्ही धावपट्ट्या आज बंद असणार आहेत। त्यामुळे या डागडुजीच्या कामामुळे नेमक्या कोणकोणत्या उड्डाणांवरती त्याचा परिणाम होणार आहे हे जाणून घेऊनच प्रवाशांनी पुढची सोय करावी, कारण पावसाळ्याआधी धावपट्ट्यांची जी डागडुजी केली जाते त्यासाठी 6 तास आज दोन्ही धावपट्ट्या बंद असणार आहेत। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरती। मनोज, आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या या धावपट्ट्यांची डागडुजीचं काम आणि त्यामुळे कोणकोणत्या उड्डाणांवरती परिणाम होणार आहे, काय आपण प्रेक्षकांना अधिक माहिती देऊ शकतो? अगदी बरोबर आहे, पावसाळा तोंडावर आहे आणि मुंबईचं जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ते सर्वात व्यस्त असलेलं जगातलं हे विमानतळ आहे। रोज शेकडोच्या संख्येत या ठिकाणी विमानांची निर्गमन किंवा आगमन होत असते आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी असलेल्या दोन्ही ज्या धावपट्ट्या आहेत त्या दोन्ही धावपट्ट्यांच्या डागडुजी करण्याचा सुरुवात केलेली आहे। साधारणतः 11 वाजेच्या सुमारास ही डागडुजीला सुरुवात होईल तर ती संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असेल। जवळपास 6 ते 8 तासाचा हा कालावधी असणार आहे आणि या दरम्यान जे आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणं होतात, मग ते युरोपियन देशात असो, पश्चिमात्य देशात असो किंवा इतर ठिकाणी आखाती देशात असो, जाणारे जे विमानं आहेत त्यांची जे उड्डाणं आहेत ते पोस्टपोन करण्यात आलेली आहे किंवा जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांची सुविधा करून दुसऱ्या एअरपोर्टवरून सुद्धा सुविधा करून देण्यात आलेली आहे। ज्यांना अति महत्त्वाचं काम आहे, जायचंच आहे, त्यांच्यासाठी अशा प्रकारची व्यवस्था करून देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। एकंदरीतच 6 तासाचा हा ब्लॉक असल्यामुळे मुंबई जे विमानतळ आहे या ठिकाणी आता विमानांचं 6 तासापर्यंतचं हे सगळं जे उड्डाण आहे ते बंद होणार आहे आणि भविष्यात जेव्हा पावसाळा येईल त्यावेळेस ज्या काही समस्या उद्भवतात त्या यामुळे उद्भवणार नाही, हे मात्र नक्की। जी मनोज, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे ज्या ज्या उड्डाणांवरती परिणाम होणार आहेत हे सगळं वेळापत्रक पाहूनच प्रवाशांनी बाहेर पडावं किंवा त्यानुसार तरतूद करावी। मात्र मुंबई विमानतळ आज 6 तासांसाठी बंद असणार आहे, त्यामुळे 100 पेक्षा जास्त उड्डाणं प्रभावित होणार आहेत।